जालना जिल्हा परिषद सदस्य आशाताई मोकेशराव पांडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक दत्तू पाटील सोनवणे, सरपंच कोठरा जैनपूर, एकनाथ पाटील रोडे, उपसरपंच कोठरा जैनपूर, सर्व ग्रामपंचायत सदस्य कोठरा जैनपूर यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या भूमिपूजन सोहळा आपण बांधवांना सर्वांच्या साक्षीने बांधकाम केलेले आहे। भोकरदन बाजार समिती स्थापनेपासून वर्गवारीमध्ये आलेली आहे। माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय स्मार्ट प्रकल्पांतर्गत बाजार समिती सन 2021-22 मध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातून दुसरा क्रमांक व जालना जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळालेला आहे। अशी एकूण या बाजार समितीची वाटचाल आहे। भविष्यात ही आपली बाजार समिती जिल्ह्यात नव्हे तर मराठवाड्यात नंबर 1 चा क्रमांक मिळवेल अशी आम्हा संचालक मंडळाचा प्रयत्न राहील। म्हणून या ठिकाणी एवढंच बोलतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नवीन प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी पार पडत असताना या भूमिपूजन सोहळ्याच्या माध्यमातून एक नवीन वास्तू बांधवांनो आपल्या भोकरदन तालुक्याच्या सेवेमध्ये उभी राहणार आहे। एमके सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे या बाजार समितीची स्थापना 1972 मध्ये झाली। तेव्हापासून तर आजपर्यंत ही बाजार समिती चांगल्या वाईट काळातून जात असताना निश्चितपणे आज या बाजार समितीची स्थिती ही इतर बाजार समितींच्या तुलनेमध्ये चांगली असल्या कारणाने आपण या प्रशासकीय इमारतीकडे त्या ठिकाणी वाटचाल करू शकलो। नक्कीच या बाजार समितीतून सुद्धा शेतकऱ्यांनाही फायदा होईल अशा प्रकारची अपेक्षा आजच्या प्रसंगी या ठिकाणी बाळगतो। बांधवांनो, खरं तर जुनी बाजार समितीची इमारत आपण बघितली तर जसं जसं दिवस पुढे जातात, वर्ष उलटलेत, तशा सुधारणा या सगळ्या व्यवस्थेमध्ये सुद्धा व्हायला पाहिजेत आणि त्या अनुषंगाने आज आपण ही इमारत सुरू केली। निवळ बाजार समितीच नाही तर पंचायत समिती, या शहरामध्ये पंचायत समितीच्या इमारतीला निजामकालीन इमारत आपली पंचायत समितीची होती, त्याला आपण जवळपास 5.5 कोटी रुपयाचा निधी आणला। ती इमारत आता त्या ठिकाणी लगेचच या महिन्या 2 महिन्यामध्ये तयार होऊ लागली। त्याचंही उद्घाटन आपण, लोकार्पण आपण त्या ठिकाणी करणार आहे। उद्घाटन नाही तर लोकार्पण करणार आहे। मग ग्रामीण रुग्णालय, त्याच्यामध्ये जागेचे अडथळे होते। सरकारी कामकाज बघताना आपल्याला ग्रामीण रुग्णालयाची मंजुरी 2019 ची, तोच विषय आता चालू होता, परंतु अद्याप आपण त्याचं काम चालू करू शकलो नाही। याचं कारण आहे की ज्या वेळेला आपण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये होतो त्यावेळेला त्या जागेचे सातबारेच आतापर्यंत आपल्याला संभाजीनगरच्या याच्यातूनही मिळाले नाहीत, परंतु त्याच्यामध्ये कलेक्टरांसोबत बैठका करून त्यामध्ये मार्ग काढला आणि आता येणाऱ्या काळात आपण ग्रामीण रुग्णालयाला सुद्धा उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिलेला आहे। ते सुद्धा नक्कीच त्या इमारतीचंही काम होईल, त्याचे पद वाढणार आहेत। या भोकरदन तालुका आणि परिसराला नवीन सुविधा देण्यासाठी आपण निश्चितपणे तत्पर आहोत। मग तो रस्त्यांचं जाळं असेल किंवा इमारती असतील, या ज्या काही जुन्या झालेल्या आहेत, तर यासाठी नक्कीच त्या ठिकाणी निधी राज्य सरकारकडनं, केंद्र सरकारकडनं उपलब्ध करून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये नक्कीच करू। मग यामध्ये सर्वच कार्यालय, आज जर बघितलं तर पीडब्ल्यूडीचं गेस्ट हाऊस असेल किंवा इतर आता त्या पीडब्ल्यूडीच्या गेस्ट हाऊसला येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये
त्याचं अंदाजपत्रक सादर झालेलं आहे, त्यालाही आपल्याला नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध होईल आणि त्याची चांगल्या पद्धतीने दुरुस्ती आणि नूतनीकरण त्या ठिकाणी करण्याचा आपला मानस आहे। या सुविधा आपल्या तालुक्याला पुरवण्यासाठी नक्कीच आपण येणाऱ्या काळामध्ये चांगला प्रयत्न त्या ठिकाणी करूयात। आज आपली बाजारपेठ आहे, भोकरदनचा बाजार ज्या ठिकाणी भरतो, खरं तर कधी कधी असं असतं की काही गोष्टी आपल्या हातात असतात आणि कधी कधी नसतातही, परंतु भोकरदन बाजारपेठेमध्ये मी एक दिवस असं सहज चक्कर मारला आणि त्या ठिकाणी असं लक्षात आलं की म्हणजे अस्वच्छता मोठ्या प्रमाणात आहे, डुकरांची त्या ठिकाणी वर्दळ आणि नगर परिषदेने न केलेली साफसफाई यामुळं नक्कीच वेगवेगळ्या आजारांची निर्मिती अस्वच्छतेमुळे होत असते। आता मागच्या काळामध्ये वर्तमानपत्रातही तुम्ही बाहेरच्यांनी वाचलं असेल की डेंग्यूचं प्रमाण या शहरामध्ये वाढलं होतं। तर या स्वच्छतेच्या कारणाने निर्माण झालेल्या गोष्टी आहेत, परंतु आपण बाजारपेठेला सुद्धा सोयी सुविधा पुरवण्यासाठी राज्य सरकारच्या नगर विकास योजनेच्या अंतर्गत मोठा निधी त्या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे आणि तो आता टेंडर स्टेजला आहे आणि नक्कीच त्या परिसराची स्वच्छता असेल किंवा त्या ठिकाणी असलेलं जे काही याचा कशा पद्धतीने नाल्या त्या ठिकाणी ड्रेनेज सिस्टम गेलं पाहिजे, तिथं कशा पद्धतीने बांधकाम असलं पाहिजे। बऱ्याचदा असं होतं की रक्कम मंजूर केल्या जाते, जो काम घेतो त्याला फक्त पडलेला असतं की ही रक्कम आता कशा तरी पद्धतीने खर्च करायची, कारण निधी सरकारचा स्वतःचं घर बांधत असताना आपण बघतो कॅरेचं पाणी बरोबर बाहेर गेलं पाहिजे, घरासमोर साचलं नाही पाहिजे, बाथरूम मधलं पाणी बरोबर ड्रेननी तुमच्या कॉकपीट मध्ये गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघतो। पण सरकारी काम असल्यावर काम कसं संपवायचं हे धोरण बऱ्याच जणांचं असतं, पण तसं न होऊ देता त्याचा दर्जा त्या ठिकाणी सांभाळून काम झालं पाहिजे। या अनुषंगाने आपण या शहरामध्ये अनेक गोष्टी मंजूर केलेल्या आहेत। आता याचंही टेंडर स्टेजवर मी सांगितलं आपल्याला की या शहरामध्ये एक चांगला दर्जेदार वाचनालय ज्याची किंमत 1,46,00,000 रुपये खर्च करून आपण वाचनालय त्या ठिकाणी बांधतोय। गरिबांचे मुलं शिकले पाहिजेत, त्यांना महागडे पुस्तकं विकत घेता येत नाही, त्यामुळे मोफत दरामध्ये त्या ठिकाणी त्यांना ते पुस्तकं उपलब्ध झाले पाहिजे। त्याच्यासाठी 1.5 कोटी रुपये म्हणजे 1,46,47,00,000 रुपयाचं वाचनालय आपण त्या ठिकाणी बांधतोय। या शहरामध्ये ऑडिटोरियम नाहीये, त्या ऑडिटोरियम साठी आपण 7 कोटी रुपयाचं ते टेंडर स्टेजला मधल्या काळात सरकार 2 वर्ष आपलं नव्हतं, त्यामुळं या कामांना स्थगिती होती, परंतु आपण या गोष्टी परत जिवंत केल्या आणि आता त्याला टेंडर स्टेजला आणून ठेवलं। दादांच्या माध्यमातून अनेक इतरही गोष्टी आपण त्या ठिकाणी त्यासाठी निधी मंजूर केलेला आहे। ऑडिटोरियम असेल, वाचनालय, व्यायामशाळा आहे। या शहरामध्ये आता फिरून बघितलं तर कुठंच शौचालय नाहीये। महिला भगिनी बाजाराला येतात, शहरामध्ये काही त्या ठिकाणी खरेदीसाठी येतात, दवाखान्यात येतात, अशा वेळेला शौचालयाला जायचं कुठं हा मोठा प्रश्न आहे। आमच्याकडे निधी आहे, परंतु इथली संस्था आतापर्यंत ताब्यात नसल्यामुळे अडचणी असायच्या, पण आता जिल्हा नियोजन समितीच्या नगर उत्थान या हेड मधनं आपण या शहराला 1 कोटी रुपये शौचालयाला मी मंजूर केले। हे नियोजन आताच सुरू झालं असं नाहीये, यापूर्वी होते, परंतु काहींचा इंटरेस्ट असायचा की याच्यातून नाली करू, गटार करू, त्याच्यात पैसे उरतील, सिमेंट रोड करू, त्याच्यात आपल्याला जास्त निधी म्हणजे स्वतः